आज आपण तिप्पट फुलणारे तांदळाच्या पिठाचे पडी पापड तयार करणार आहोत। पापड तुम्ही बघू शकता, अगदी कागदाप्रमाणे पातळ, ट्रान्सपरंट, पारदर्शक असे झालेले आहेत आणि तळल्यानंतर तिप्पट सुद्धा फुलतात। हे पापड बनवण्यासाठी तुम्हाला उन्हात जाण्याची सुद्धा गरज नाही, तर घरामध्ये फॅन खालीच हे पापड छान सुकतात, छान वाळले जातात। पापडचा आवाज सुद्धा ऐकू शकता, खूप जास्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि खरंच बनवायला अतिशय सोपी आहेत। चला तर मग तांदळाच्या पिठाचे पडी पापड बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे तांदळाचं पीठ बनवण्यासाठी रेशनचे तांदूळ 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून नंतर गिरणीमधून बारीक दळून आणलेलं आहे। तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर त्याच वाटीने 2 वाटी यामध्ये पाणी टाकायचं आणि याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे, किंवा पाणी आणि तांदळाचं पीठ छान एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र करताना यामध्ये गाठी गुठळ्या वगैरे व्हायला नको। तर इथे छान पेस्ट आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गाठी वगैरे झालेल्या नाहीत। आता परत त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी त्याच वाटीने 7 वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आतापर्यंत आधीचे 2 आणि आताचे हे 7 असे 9 वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। गरज पडली तर परत आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। नंतर यामध्ये पोहे खाण्याचा अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा पापड खार टाकायचा आहे। तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। परत एकदा या मिश्रणामध्ये मीठ आणि पापड खार छान एकत्र करून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता पातळ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅसवरती ही कढई ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरती छान उकळी येईपर्यंत याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे। आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तर यामध्ये मोठ्या आचेवरती शिजवत असल्यामुळे ना लवकर गाठी वगैरे तयार होतात, त्यामुळे याला एकसारखं ढवळत राहायचं। तुम्ही बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये हे मिश्रण छान घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। मिश्रणाला अजून उकळी आलेली नाही किंवा मिश्रण शिजलेलं नाही, घट्ट झालेलं असल्यामुळे परत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। हे पाणी टाकून सुद्धा आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरतीच। तर हे मिश्रण पाणी टाकून झाल्यानंतर 3 ते 4 मिनिट मी मोठ्या आचेवरती शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की हे आणखी थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर परत यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेऊ आणि पाणी टाकून झाल्यानंतर उकळी येईपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण शिजण्यासाठी ना मी संपूर्ण 11 वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे। तुम्हाला पाणी कदाचित थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त सुद्धा लागू शकेल। तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रणाला छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर सर्वात कमी आचेवरती जवळपास 15 मिनिट तरी आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही 20 ते 25 मिनिट सुद्धा शिजवून घेऊ शकता। संपूर्ण मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला जवळपास 30 ते 40 मिनिटं लागतात। तर जेवढं जास्त हे मिश्रण शिजणार ना तेवढंच आपले हे पापड छान परफेक्ट तयार होतात, मधात अजिबात चिरत वगैरे नाहीत। 15 मिनिट मिश्रण मी छान शिजवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये मी पोहे खाण्याचा 1 चमचा काळे तीळ टाकलेले आहेत। तुम्ही यामध्ये जिरं टाकू शकता, ओवा टाकू शकता किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, किंवा तुम्हाला आणखी कुठला फ्लेवर ॲड करायचा असेल ना तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। तीळ एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला याला कमीत कमी 5 ते 10 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। फक्त मध्ये मध्ये याला चमच्याने ढवळून घ्यायचं, कारण मिश्रण खूप जास्त गरम आहे आणि प्लास्टिक शीटवरती जर आपण असे गरम गरम मिश्रणाचे पापड बनवून घेतले ना तर ते हेल्थसाठी किंवा शरीरासाठी अजिबात चांगलं नाही। त्यामुळे 5 ते 10 मिनिट मी याला असंच मध्ये मध्ये ढवळत राहून थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। 10 मिनिटानंतर इथे मी मोठ्या मोठ्या आकाराचे पापड बनवून घेतलेले आहेत। मिश्रण अजूनही गरम आहे, पूर्ण थंड झालेलं नाही, फक्त नॉर्मल याला मी थंड करून घेतलेलं आहे। आता इथे पापड तुम्हाला छोटे किंवा मोठ्या ज्या साईजचे हवे त्यानुसार तुम्ही याला घालू शकता। सर्व पापड माझे तयार झालेले आहेत। 2 दिवस मी याला घरातच फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत। तुम्ही उन्हामध्ये याला सुकवून घेऊ शकता, उन्हामध्ये सुकवलेलं सर्वात छान। तर इथे 2 दिवसानंतर पापड बघू शकता, मस्त ट्रान्सपरंट अगदी कागदाप्रमाणे पातळ असे तयार झालेले आहेत। हे पापड तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये अगदी 2 वर्ष आरामात साठवून ठेवू शकता। इथे मी तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवते। पापड तळण्यासाठी तेल मध्यम ते मोठ्या आचेवरती चांगलं गरम असायला हवं। तेल चांगलं गरम असेल तरच पापड आपला छान फुलतो। आणि इथे पापड ना तुम्ही बघू शकता मस्त तिप्पट असा फुललेला आहे आणि खूप जास्त कुरकुरीत खुसखुशीत असा तयार सुद्धा झालेला आहे। 1 वाटी पिठामध्ये माझे मोठ्या आकाराचे 35 पापड तयार झालेले आहेत। मग तुम्हाला आजचे हे पडी पापड कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।